नमस्कार यूट्यूब फॅमिली, तर स्वागत आहे एक नवीन व्हिडिओमध्ये। आजचा जो आपला ब्लॉग बनत आहे तो दीपा लाईफस्टाईल या चॅनलवरती। तर मित्रांनो, आज मी चालली आहे सातारा या ठिकाणी, मेढा या ठिकाणी। तर आता मी रेडी झालेले, असं बॅग वगैरे घेतले, पाण्याची बॉटल वगैरे घेतलीत आणि मी काय असं माझं हे ड्रेसिंग केलेलं आहे। आणि आमचे साहेब आता तिकडनं गाडी घेऊन येत आहे। हे पहा, आमची गाडी येते तिकडे आणि आपण आता चाललो आहोत सातारा या ठिकाणी। आज माझं शूट आहे तिथे, त्याच्यासाठी आता अमर पण रेडी होऊन येतोय तिकडे, अजून खाली पार्किंगमध्येच आहे। आणि आता आपण, पावसाचे दिवस आहेत खूप आणि खूप चिखल झालेला आहे आमच्याकडे। आणि तर तुम्हाला तर माहिती आहे पुण्यामध्ये किती पाऊस पडलेला आहे, ह्या वेळेला भरपूर असा पाऊस पडलेला आहे आमच्याकडे। असं मस्तपैकी वातावरण, हे सकाळचं वातावरण एकदम छानसं झालेलं आहे, खूप छान। हे आमची पाठीमाग गाडी इथे, हे पहा। आता आम्ही चाललेलो आहोत, तर कंटिन्यू चॅनलवर बनवून राहा। आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ह्या सबस्क्राईब पण करा, व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण की तुम्हाला तर माहिती आहे मी नवीन ठिकाणी कुठेतरी चालले तर ब्लॉग तर करतच असते, थोडी तरी अपडेट देत असते व्हिडिओतर्फे। आणि आता चाललेलं आहे, अमर भाऊ पण आमचे येत आहेत। ते बघा, पाण्याची बॉटल हातामध्ये घेऊन, हे छत्री वगैरे घेऊन पूर्ण पॅक होऊन आलेले आहेत ते आता, म्हणजे पावसाची पूर्ण तयारी वगैरे करून आलेले आहेत आणि बसत आहेत। आमचे साहेब पण आलेले आहेत, साहेबांनी पण गाडी काढली। हे पहा, आतमध्ये साहेब आहेत आमचे, साहेब पण आहेत। चला तर पुढे भेटू आता आपण सातारा या ठिकाणी, मेढा या ठिकाणी आता आपण निघतोय। तर आम्ही सर्वजण आता गाडीत बसलेलो आहोत। हे आमचे साहेब गाडी चालवत आहेत, कारण लांबचं शूटिंग असल्यानंतर आम्ही ह्यांना घेऊनच जात असतो। अमर आमचे भाऊ बाहेर बसले, तिकडे पाठीमागं बसलेत। हे पहा, अमर पाठीमागं बसलेला आहे। आता अमरचं कसं असतं, बाहेर शूटिंगला जात असतो तेव्हा थोडंसं अपडेट घेत असतो बाहेरचे, म्हणजे त्यांच्याकडे कोणकोणत्या गाड्या आहेत, कोणकोणत्या। हां, गाडीचा काय आवाज येत होता, सीट बेल्ट नाही लावला म्हणून। पेट्रोल पंपावरती आता गाडी थांबली, आम्ही आता पेट्रोल टाकून घेतोय। खरं दूर जायचं म्हटलं थोडं जास्त एक्स्ट्राचं पेट्रोल असलं तर बरं असतं, म्हणून पेट्रोल टाकून घेतलं आणि आता आम्हाला निघायचं आहे आता।
पावसाची सुरुवात झालेली आहे आता, पाऊस पडायला. कसं शूट करायचं आम्हाला काही समजत नाही आहे, कारण की पाऊस लागतोय. बाहेरचं वातावरण बघा कसं झालेलं आहे, फुल पॅक झालेलं आहे, पूर्ण अंधार पडलेला आहे. एकदम मस्त वातावरण झालं आहे. वातावरण छान झालं आहे, खरं आता आम्हाला ह्या वातावरणामध्ये शूट करायचं असतं ना. शूट करताना कॅमेरामध्ये पाणी जातं, असं शूटिंग नाही ना करू शकत आम्ही. आम्हाला थोडंसं तरी लाईटली कंटिन्यू थोडी वातावरण झालंय, होईल ते सांगू शकत बारीक आहे पाऊस. आलोय आपण. तो कसला रोड भारी दिसतोय, मस्त जबरदस्त. पाऊस खूप पडतोय पुढं, तर बघा तिथं पांढरं पांढरं. म्हणूनच आपल्याला लवकर जायचं. पावसाच्या अगोदर आपल्याला लांबचा प्रवास आहे, लवकर येता येतं ना. काय भारी दिसतोय यार. कळलं का? असं वाटतं पूर्ण ढग आहे ना, चिटकले पूर्ण खाली. तिथं एकदम खाली आलं बघ ना, तिथे डोंगराला चिकटलं, डोंगराला चिटकल्यासारखं वाटतंय पूर्ण. चिकटले टिकले. काहीतरी युनिक शब्द बोलायचं म्हणजे जरा भारी वाटतं ना. चिकटलं चिटकलंय. चिटकलं म्हणजे त्याला टेकले म्हणतात. टेकले टेकले. घाटात धुका असणार आहे कुठं. हा असंच वाटतंय, कारण एवढं पूर्ण हे झालं. त्या अशात तुम्हाला दिसत नसेल तर मला दिसतंय. मला विचारत जावं की तुला विचारतो आणि पूर्ण तू मिरर ब्लॉक करून ठेवतेस. मी सांगते ना तुम्हाला, त्यात काय गाडी कुठून येते, पाठीमागून येते का पुढून येते. शाबास. मी तुम्हाला गाईड करत राहते ना. आणि मी गाडी चालवतो, तू गाईड करतो. सिटी वाजून वाटतेस. हे बघ रिक्षा ऑप्सरवाडी. हा खाणार आहेस का? ऑप्सरवाडी. मला घाटच आहे. हा घाट चालू झाला ना. घाटात गाडी बंद पडली तर काय होतंय? अरे बापरे, घाटात जर गाडी बंद पडली तर वायपर लावा नाही. ड्रायव्हरचे एवढं हाल होतात ना. आणि ह्या आपल्या छोट्या गाड्याचं एक काय पंक्चर झाली तरी पण आपण साईडला करून हे करू शकतो, नाही का? मोठी गाडी बंद पडली गाडीचं उतरून म्हणजे ड्रायव्हर साईडला घेऊ शकतो. पण मोठी गाडी जर बंद पडली ना तर कसं एकतर लोड असते गाडी. आणि ते ज्या वेळेला पंक्चर हे करतात ना, काढायचं म्हटलं टायर जर स्टेप लावायची म्हटली पंक्चर झाली तर काय, तर ते खोलायला त्याचं काय रे बापरे काय हलवतं. शिक्षण चाललंय तिथे. खूप त्रास होतो. पुढचं काय दिसणारच नाही आता. काय दिसायचं सोडा. त्या तरी काय होतं, असे घाटात जर बंद पडले ना काय, तर घाटात कसं लोक फास्ट येत असतात. गिरायचं का गिरायचं का नाही आता इथं पुढं धबधबे चालू झाले. पाण्याचे लोक एन्जॉय करतात इकडे मस्तपैकी. छोटे छोटे पण छोटे छोटे चालू झाले. इथे एक आहे आता छोटं. हा छोटं दिसत नाही आता. त्याच्या हातामध्ये इकडे तर काहीच दिसणार नाही तुम्हाला. पूर्ण अंधार पडलेला, पांढरं शुभ्र.
एन्जॉय करतात, भिजतायत गाड्या थांबून. हे पहा मस्त फोटो काढा, काढा फोटो, सेल्फी काढा. किती छान आहे. इथं जास्त लोक थांबली नाही आहेत, तिकडे थांबलेत, तरी मोठा आहे हा पण. सेशन चालू आहे तिकडे. साईबाबांची मूर्ती बघितली का, किती छान दिसते, एकदम पांढरी शुभ्र मस्त. पूर्ण मका आहे हा. मका कणीस, मकाचं कणीस. मग मक्याची कणसं आहेत त्याला, बघितलं नाही का, तिकडे ते ऊस आहे या साईडला. अमर दादा खाण्यात आणि आम्ही आता फायनली मेढा या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. जिथं माझं शूट आहे ना तिथे, ते तुम्ही लोकेशन बघू शकता. इथे ना आता सर्व गाड्या वगैरे लाईनने लावून घेतलेले आहेत. हे आमचे साहेब थांबलेले आहेत. म्हटलं चला आपला जो ब्लॉग होता तो आता पूर्ण कंप्लीट करायचा आहे, म्हणून म्हटलं थोडंसं शूटसुद्धा आपण तुम्हाला करून दाखवू. म्हणून मी आता ह्या ठिकाणी तुम्हाला दाखवत आहे. इथे 2 व्हीलरसुद्धा अवेलेबल आहेत आणि 4 व्हीलरसुद्धा आहेत. त्याच्यामुळे आता इथं मी आलेलं आहे VK ऑटो डॉग ह्या ठिकाणी, ह्या शोरूममध्ये.